नमस्कार. काय होणार खडसेंचं आपण विचार करतोय. दिवसभर बातम्या येत आहेत आणि आपल्या सोबत खुद्द महसूल मंत्री आणि राज्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आहेत. नथाभाऊ, स्वागत आहे तुमचं. अर्थात दिवसभरात विविध माध्यमांवरती बातम्या बघितलेल्या आहेत की तुम्ही आहात कुठे दिवसभरात आणि आता तुम्ही आमच्याशी बोलताय. नेमकी काय घडामोडी घडतात, तुम्ही कुठे आहात, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मी देशामध्ये तर अजून देशाबाहेर गेलेलो नाही. या संदर्भामध्ये आपण जसं सूचना करा, म्हणजे महाराष्ट्रामध्येच आहे. एका ठिकाणी मी आपल्या ह्याच्या निमित्त आलेलो आहे. सगळ्या फाईल्स वगैरे आमच्या तपासायच्या होत्या. दुष्काळाच्या संदर्भातले काही निर्णय घ्यायचे आहेत आणि त्यामुळे दुष्काळग्रस्तांचे निर्णय काही 2-3 दिवसामध्ये जाहीर करायचे आहेत. कॅबिनेटलाही काही विषय मला न्यायचे आहेत आणि ते पाऊस जर उशिरा आला तर मग काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये मी माहिती घेतो आहे. आणि त्या संदर्भात जर पाऊस लांबला तर परत आपल्याला त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडावा लागेल की काय, ही पण आज आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतली आहे. त्यामुळे मी आहे इकडेच आहे. अच्छा, नाही कारण अनेक माध्यमांवरती बघितलं आज तुम्ही कुठे नाही आहात, नागपूरमध्ये पण नाही आहात, बीडमध्ये पण नाही आहात, अशा प्रकारच्या सगळ्या वदंता समोर दिसत होत्या. प्रत्यक्षात तुम्ही बोलताय त्याचा अर्थ तुम्ही रिचेबल आहात, किमान लोकांना माहिती आहे तुम्ही कुठे आहात. आहे नक्कीच आहे. नथाभाऊ, एकूण काय घडामोडी घडतात? कारण तुम्ही कुठेतरी ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशा अवस्थेमध्ये गेल्यासारखे दिसत आहेत. खास करून गेले काही काळ तुम्ही बोलत नाही आहात असं दिसतंय आणि खास करून या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक गोंधळाची परिस्थिती आहे. या गोंधळाच्या परिस्थितीवरती खरं तर तुम्हीच पडदा टाकायला पाहिजे. हे काय आहे की दररोजच बेछूट आरोप होत आहेत आणि बेबुनियाद होत आहेत. पुरावा मागितला तर एकही पुरावा द्यायला तयार नाही. त्यामुळे रोज रोज उत्तर देणं इतकं म्हणजे प्रशासकीय कामकाज आहे, सरकारी कामकाज आहे, हे बाजूला सरून अशा बेबुनियाद आरोपांना उत्तर देत बसण्यामध्ये आता वेळ घालवण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. म्हणून मी कुणाचं बोललो नाही. आताही या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून मला विनंती आली म्हणून मग मी आवश्यकतेनुसार म्हटलं काय बोलावं. नक्की. पण तुम्ही हे सगळं आता कामकाज करताय, तुम्ही म्हणतायत तुम्ही कदाचित पुढच्या बैठकीला सुद्धा मंत्रिमंडळाच्या असणार आहात. याचा अर्थ असा काढायचा की तुम्हाला जी काही आतापर्यंत सूचना आल्या होत्या किंवा दिल्या होत्या असं जे म्हटलं जात होतं त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये, तुम्ही राजीनामा देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहात? मला कोणतीही सूचना माझ्या पक्षाकडनं अजून तरी मिळालेली नाही आणि मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. 40 वर्ष झाल्या पार्टीच्या जडणघडणमध्ये माझा छोटंसं योगदान राहिलेलं आहे. पार्टी जसं आदेश देईल त्याप्रमाणे वागणार आहे. या क्षणापर्यंत तरी पार्टीने मला कुठलीही सूचना केलेली नाही. पण नाथाभाऊ, तुमच्यावरती आरोप जे लगातार होत आहेत, आता दामोदर तांडेलांनी एक आरोप केलाय, MIDCच्या जमिनीच्या संदर्भातला आरोप आहे, हे सगळे गंभीर आरोप आहेत आणि या आरोपांमध्ये तुम्ही अतिशय स्पष्टपणे जो प्रकार टाकायला पाहिजे तो का टाकत नाही आहेत आतापर्यंत? एक तर काय आहे की आरोप करायला पैसे लागत नाही. मी ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो तर आरोप करत असताना मी पुराव्यानेचे आरोप करत होतो. आता या आरोपामध्ये काही तथ्य नाही. आता तांडेंनी आरोप केला. आता दिनांक 5 फेब्रुवारी 2016 या संदर्भामधली अधिसूचना निघाली आणि त्यानंतर एकही प्रशासन मासेमारीला परवाना दिलेला नाही, एक सुद्धा दिलेला नाहीये. 5 फेब्रुवारी 2016 पूर्वी काही प्रशासनधारक परवाना मिळावा म्हणून न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मालवण येथील परवाना अधिकारी श्री गावंडे यांनी 8 परवाने दिले, परंतु सदर परवाना अधिकारी गावंडे यांनी सदर परवाने देताना शासन निर्णयाचे पालन न केल्यामुळे त्याला नोव्हेंबर 2015 मध्येच निलंबित केले आहे. या कालखंडात एकही प्रशासन नेट मासेमारीचा परवाना देण्यात आलेला नाही. जर परवानाच दिला नाही तर भ्रष्टाचार आला कुठून? आणि जो काही आरोप करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे तपासलं पाहिजे, क्रेडिबिलिटी तपासली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये याच्या हायकोर्टानेही त्याला समाजकंटक म्हणून दंड केलेला आहे. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणावर गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहे. गुन्ह्यांची एक मालिका आहे त्याच्या विरुद्ध आणि स्वतःच्या संस्थेच्या मार्फत खोटे परवाने देणं, डिझेल त्या गरीब मच्छीमारांच्या डिझेलचे जे आहेत, आमच्याकडे डिझेल जे आहे ते खोट्या पावत्या तयार करणं, असे अनेक आक्षेपावर पोलीस स्टेशनला सगळ्या तक्रारी नोंद आहे. असे जे प्रवृत्तीचे लोक आहेत ते प्रवृत्तीचे लोक आरोप करायला लागले, याचा अर्थ असा आहे की आता सगळं ठरवून चाललेलं आहे.
नाही, पण नक्की हे ठरवून चाललं असेल तर एव्हाना तुम्हाला कळलं असेल कोण ठरवून हे सगळं चालवतोय, कारण इतके गंभीर आरोप तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ज्यावेळेला होतात त्यावेळेला कुठेतरी काहीतरी घडतं आणि त्यातनं हे आरोप करण्याची हिंमत येते असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, निश्चित कुणी ना कुणी त्याच्या पाठीमागे असणारच आहे, पण तो काळच सांगेल की याच्या पाठीमागे कोण होतं. परंतु हे निश्चित आहे की माझं वारंवार सांगितलेलं आहे की जर कुठेही दोषी असलो तर मी जे म्हणाल ते शासन पद करायला तयार आहे. परंतु काहीच नसताना दररोज जसं काही एखाद्याला टार्गेट करावं अशा रीतीने तर दररोज एक आरोप करत राहायचा. बेमुनियाद पुरावा नाही, घेणं नाही, अशा रकमा सांगतात की त्या रकमा लिहिताही येणार नाही एवढ्या मोठ्या रकमा सांगतात. आणि या संदर्भामध्ये शेवटी किती वेळ जायचा आरोपांना, त्या संदर्भात काही तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी पण त्याच्यामध्ये आता प्रतिक्रिया देणं टाळतो. नक्की, पण रक्षाताई खडसेंनी सुद्धा पंतप्रधानांची भेट घेतली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय घडलंय किंवा काय तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? कारण त्यांची भेट ही साधी भेट होती की याच सगळ्या पार्श्वभूमीवरची भेट होती? मुळामध्ये रक्षाताईंनी भेट घेतली की नाही हे मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की या कारणासाठी माझेही तर रिलेशन आहे, तर सर्वांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पार्टीला जर असं वाटलं तर मला तत्काळ ते सूचनाही करू शकतात. आणि माझं त्याच्यानुसार हे आहे की त्यांनी सूचना केली, आदेश दिला तर पालन मला करायचंच आहे किंवा करावंच लागणार आहे. पण या संदर्भामध्ये पक्षालाही याची जाणीव आहे की हे सगळे आरोप कागदपत्र त्यांनी पाहिलेले आहे, सगळ्या ठिकाणी ते दिसत आहे की पुरावा एकही नाही आहे. आणि त्यामुळे पक्षही त्याची खात्री केल्याशिवाय कार्यवाही करणार नाही असा मला विश्वास आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नितीन गडकरी मुंबईमध्ये आलेले आहेत. आज तुम्ही काही भेटायचा किंवा बोलायचा काही प्रयत्न केलाय का? आज गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याची सुद्धा पुण्यतिथी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी तुम्ही जे एका अज्ञात स्थळी जाऊन बसलेले आहात यामुळे अधिकाधिक परिस्थिती जी आहे ती खरं तर गोंधळाची होते असं वाटत नाहीये का तुम्हाला? माझे काही गोंधळाचे वगैरे नाही. मला त्या संदर्भामध्ये गेले काही दिवस हेच प्रकार चालल्यामुळे माझंही कामकाज थांबत होतं. मला कॅबिनेटला आता काही विषयाने जे राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे, मला या सगळ्या राज्यामध्ये जे जे काही शब्द दिले, आता परवाच्या कॅबिनेटला मला आणायचंय की या मुलकी पड जमिनी, ज्या आकार पड जमिनी म्हणतात, त्या जमिनी काही थोड्या रकमेसाठी सरकार जमा झालेल्या अशा हजारो एकर जमिनी त्या शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय मला आता परवाच्या कॅबिनेटला आणायचा आहे, जो सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्यामुळे त्याच्यामधले तपासणी करणं, कॅबिनेट नोट तयार करणं, ह्याही काही गोष्टी आमच्या हातात चालू आहे आणि त्या आम्ही करणार आहोत. या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी तुम्हाला असं एकदा वाटून गेलंय का की नाही आता हे खूप आरोप झाले, आपण एकदा काहीतरी बाजूला जावं आणि त्यानंतर पुन्हा यावं? कारण शिवसेनेचे संजय राऊत यांनी सुद्धा हेच म्हटलं होतं काल. नाही, कोणी काय म्हटलंय बघा, आरोप करण्यानं जर घरी जायचं असेल तर मग मला तर दररोजच आरोप करता येतील पुण्यावरही. माझं एकच म्हणणं आहे, कोणीही आरोपामधलं तथ्य जर शोधून सांगितलं की हा सूर्या हा जयद्रथ, एका मिनिटामध्ये मी पदावर राहणार नाही. मला या संदर्भामध्ये मी इतके वर्ष झाले काढलेलं, पण 40 वर्ष ज्या माणसानं मेहनतीनं कष्टानं राजकीय जीवन उभं केलेलं आहे, या खोट्या आरोपांमुळे पद सोडा आणि याच्यामधून हे करा असं नाही. मला वाटतं अजूनही माझं आवाहन आहे सर्वांना की या संदर्भातले कागदपत्र आणा, चर्चा करा, तथ्य आढळलं तर शिक्षेस पात्रच आहे. परंतु पेचूट आरोप करायचे, दररोज एक पासून तर शेवटपर्यंत करायचं, खालच्या स्तरावर बिलकुल प्रतिमा मलिन करण्याचं काम करत असं इतक्या खालच्या स्तरावर गेलेलं माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच अनुभवतोय. पण विरोधी पक्षनेते असताना तुम्ही सुद्धा आरोप केले होते, तुम्ही म्हणताय त्यावेळेला तुमच्याकडे पूर्णपणे पुरावे होते. आता विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी सुद्धा अशा प्रकारचे आरोप तुमच्यावरती केलेच आहेत. मी ज्या वेळेस सभागृहामध्ये उभं राहायचो तर सगळं दप्तर समोर ठेवायचं नाही, हातात धरून सांगायचं हा पुरावा, कारवाई करा. त्याच्यानुसार कारवाई झाली, बऱ्याच प्रकरणांमध्ये कारवाई झाली. मी कधीही अशा स्वरूपाचा फालतूक आरोप केलेला नाही, मोगम स्वरूपाचा आरोप केला आणि खालच्या पातळीवर जाऊन तर अजिबात आरोप केला नाही. इतक्या नीच पातळीवर, हलक्या पातळीवर कोणी जाऊ शकतो असं मला आता जे पाहून मला दुःख वाटतं या गोष्टीचं, की त्याला काही स्टँडर्ड असलं पाहिजे. टीकाकारही असला तर मी इतक्या वर्ष विरोधी पक्षात काम केलं, पण एक आपलं स्टँडर्ड टिकवूनच आपण टीका टिप्पणी करत गेलेलो आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये आता अधिवेशन असेल वगैरे त्यावेळेला सुद्धा तुम्ही या सगळ्या आरोपांची उत्तरं द्याल का? पण त्यातला जो सगळ्यात मोठा आक्षेप घेतला जातो तो हाच आहे की तुम्ही जर वरिष्ठ पातळीवरचे मंत्री आहात, महाराष्ट्रामधले ज्येष्ठ मंत्री आणि महसूल मंत्री असताना तुमचा दबाव येणार नाही एकूण सगळ्या तपास यंत्रणांवरती. एसीबीची चौकशी एकीकडे चालू आहे, हे कसं घडेल?
काही दबावाची आवश्यकताच नाही, कारण आता आरटीआय खाली सगळ्यांकडे कागदपत्र उपलब्ध आहे आणि त्या आरटीआय खालचे कागदपत्र जे आहे ते सत्य दिलेले असतात. उलट मला अधिवेशन एक संधी वाटते की त्या ठिकाणी मला क्लिअर तरी सांगता येईल, मला हक्कानं कुणाच्या दबावाला बळी न पडता मला त्या ठिकाणी मांडता येईल. अलीकडे जे चित्र चाललेलं आहे त्याचा आपल्याला हे करता येईल. आणि यामध्ये जे जे काही आहेत, मी मगाशी सांगितलं की या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याच्याही दृष्टीनं माझे पावलं मी उचलतोच आहे. काही वेळ जाऊ द्या, त्याच्यामधलं सत्य बाहेरच येणार आहे. पण तुम्ही ठामपणे हे सांगू शकता का की या सगळ्या प्रकरणात कुठेच तुमची चूक नाहीये? कारण अगदी तुमचे जे सहकारी आता एसीबीच्या जाळ्यात पकडले गेले ते त्यांच्यासारखी माणसं सुद्धा तुमच्या आशीर्वादाने काही करत नव्हती, हे तुम्ही आता ठामपणे पुन्हा एकदा सांगू शकता का? 100% ठामपणे सांगतो. अजूनही त्या जमिनीची नव्यानं किंमत जर काढली नगरपालिका क्षेत्रातली तर 8 कोटी आहे. 8 कोटीसाठी 30 कोटी लाच देईल आणि तोही निर्णय जो फेटाळला मी, जो 25 फेब्रुवारीलाच फेटाळला आणि मे महिन्यामध्ये कोणी पैसे मागत असेल तर हा मूर्खपणा आहे, साध्या माणसालाही दिसत आहे. आता या संदर्भात सगळं न्यायभ्रष्ट बाबी आहे आणि त्यामुळे न्यायालयामध्ये याचे निर्णय होतीलच ना या संदर्भामध्ये. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाची आपण वाट बघू, त्याची असेल का भोसरीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये, हे सगळे न्यायभ्रष्ट विषय आहे. नाही, पण सुभाष देसाई म्हटले होते की ही जी जमीन आहे भोसरीची ती सुद्धा MIDCचीच आहे आणि तुमच्याकडनं म्हटलं गेलं की ती MIDCची नाहीये. मी त्यांना वारंवार सांगितलेलं आहे, जर ही जमीन तुमची असेल, MIDCची जर असेल तर याच्या संदर्भामध्ये कोणत्या दिवशी ऍक्विजिशन झालं, कोण्या दिवशी पैसे दिले गेले, पेमेंट या ठिकाणी जर दिलं असेल, ताबा तुम्ही त्या दिवशी घेतला असेल तर निश्चित जमीन काय अशीच परत देऊन टाकेल, चूक झाली असं समजून. परंतु या प्रश्नांचं उत्तर MIDC कडनं येत नाही की आता कोणतीही जमीन 46 वर्ष एखाद्याची असेल सांगून तुम्हाला ठेवता येणार नाही. 1995चं उद्योग विभागाचा सर्क्युलर आहे की कोणतीही प्रक्रिया 2 वर्षाच्या आत पूर्ण झाली नाही तर ती व्यपगत होते. एखाद्या व्यक्तीला पैसे 46-45 वर्ष द्यायचे नाही, जमीन त्याची ताब्यामध्ये घेऊन टाकायची आणि त्याचा विना वापर हे करायचं आहे. तर अजूनही माझं म्हणणं आहे या संदर्भामध्ये की MIDCने या संदर्भामध्ये सांगावं की इतकं पेमेंट दिलेलं आहे, इतक्या त्या ठिकाणी प्रोसिडिंग केलेलं आहे. या संदर्भात मला काय ते जमिनीचे हे नाही आहे आणि या संदर्भामध्ये जमीन मला 2015लाच हायकोर्टामध्ये गेलेला आहे किंवा माझ्या जमिनीचे 45 वर्ष झाले पैसे देत नाही आणि माझ्या जमिनीच्या ऐवजी काही निर्णय घेत नाही, म्हणून 2015ला हा जमीन मालक हायकोर्टामध्ये गेलेला आहे आणि आज हे प्रलंबित हायकोर्टामध्ये जर त्याला पेमेंट मिळालं असतं तर हायकोर्टात गेला नसता. आणि आजही MIDCला हे सांगता येईल ना की हे इतके रुपये दिलेले आहेत, कुणाचा अधिकार नाहीत. आणि हे जर सिद्ध झालं तर 1 मिनिट तर उलट नैतिक जबाबदारी सोपवून मला जर त्यांनी पेमेंट दिलं तर माझा हा प्लॉट ताबडतोब मला सरेंडर करणं आवडेल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा जी जमीन जो आरोप झाला होता त्याच्या संदर्भातलं तुम्ही म्हणता की 8 कोटीची एक दुसऱ्या जमिनीची जी केस आहे ती 11 कोटी तुम्ही आता आहे 8 कोटी 77,40,40,000 त्यावेळेस होते, त्याने अर्ज केला. पण आत्ताची रेडी रेकनर आत्ताची जी किंमत आहे ती 8 कोटी आहे, याच्यावरती तुम्ही ठाम आहात का? कारण त्याच्यावरती सुद्धा काही लोकांनी म्हटलं की ती 8 कोटी नाहीये, त्याच्यापेक्षा अधिकची ती आत्ताची रक्कम आहे. तुम्ही गल्लत करता आहात, तुम्ही गल्लत करता. नाही, MIDCचं म्हणत नाही मी, कल्याण अंबरनाथची जमीन म्हणतोय. हा, अंबरनाथच्या जमिनीची किंमत आजही 8 कोटी कशामुळे आहे की ती पूर्वी ग्रामपंचायतीत होती, आता ती नगरपालिकेत आली. पण त्याच्यावरती अलीकडे काही लोकांनी म्हटलं होतं की ती 8 कोटी नसून ती त्याच्यापेक्षा अधिक रकमेची अशी जमीन आहे. मी त्यांना सांगितलंय गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड 8 कोटीचं सही शिक्क्याचं आहे आणि मी आमच्या एका नेत्याला सांगितलं होतं काँग्रेसच्या, आव्हानच केलं, अजूनही करतो आहे, अजूनही या क्षणाला आहे. त्यांना म्हटलं ही जमिनीची किंमत जर 8 कोटीच्या वर अशी सरकारी तुम्ही दाखवली तर मी तुमची जाहीर माफी मागायला तयार आहे. नक्की. पण या सगळ्या याच्यामध्ये तो विषय माझ्या दृष्टीने आता संपलेला आहे, कारण त्याच्यामध्ये पुरावे काय आणू शकलेले नाही. बरोबर. पण या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी तुमचं आता अलीकडच्या काळात मुख्यमंत्र्यांची बोलणं झालंय की बोलणं पूर्णपणे खुंटलेलं आहे? मुख्यमंत्र्यांशी 1-2 दिवसाआड माझं नेहमीच बोलणं होतं, वेगवेगळ्या कामासाठी होतं. आताही कॅबिनेट नोट आणण्याच्या संदर्भामध्ये चर्चा मी त्यांच्याशी केलेलीच आहे. कापूस आता जे बियाणं द्यायचं आहे दुष्काळग्रस्त भागांना, त्या दुष्काळग्रस्त भागांना काही बियाणं मोफत द्यावं लागेल, काही सबसिडीने द्यावं लागेल. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केलेली आणि तेच निर्णय महत्वाचे माझ्या दृष्टीने. हे फालतू आरोपापेक्षा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बियाणं मोफत देणं, त्या संदर्भामध्ये खतांची व्यवस्था करणं, या संदर्भामध्ये जे आता आकारपड जमिनी त्याच्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची माझी वेळ आहे आता. कारण पेरणी चालू झाली तर धावपळ होईल आणि अशा स्थितीमध्ये बेछूट आरोप करून एखाद्या मंत्र्याला अडकवणं या संदर्भात योग्य वाटत नाही. मला माझं काम करू द्या, तुम्हाला करायचं न्यायालय खुले आहे, मीडियाकडे का जातात? मीडियाकडे जाऊन हे केल्यापेक्षा न्यायालयामध्ये जाऊन दाद मागणं अधिक संयुक्त आहे ना या गोष्टीचे. काही आरोप करताना मीडियाकडे जायचं, मग त्याच्यामधनं करायचं. प्रत्येक गोष्टीला न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. त्या ठिकाणी न जाता निव्वळ बदनामी करायचं म्हणून काहीतरी बेछूट आरोप करायचे एक मला वाटतं एक षडयंत्र या ठिकाणी सुरू आहे. एक अमित शहाकडे जो अहवाल दिलाय तो तुम्हाला अनुकूल असल्याचं स्वतः प्रदेशाध्यक्ष बोलले आहेत बीजेपीचे रावसाहेब दानवे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये सुद्धा तुमच्या दृष्टीने अनुकूलता असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पुन्हा महसूल मंत्री म्हणून आम्हाला दिसणार आहात का, ह्याच्याबद्दल तुम्ही ठामपणे सांगू शकाल का? आता मला एक माहित आहे, जोपर्यंत माझ्या दृष्टिकोनातनं मी या ठिकाणी माझ्या कागदपत्राच्या आधारावर नियमानुसार काम केलेलं आहे तोपर्यंत मला चिंता नाही. नियम बाह्य जर काही केलं असेल तर पार्टी आणि सरकार म्हणजे मुख्यमंत्री माझ्यावर कार्यवाही करण्यास सक्षम आहे. काहीही चुकलं असेल तर माझं पार्टी किंवा मुख्यमंत्री कार्यवाही करतील माझ्यावर. पण त्या अर्थाने अशी नाराजी वगैरे आता तुमची काही नाहीये पार्टीमध्ये? जे वातावरण होतं गेले 2-3 दिवस, जी अनिश्चितता होती, तुमचे कार्यकर्ते अनेक नाराज होते, अशी काही आताची परिस्थिती नाहीये असं तुम्ही म्हणू शकता? कार्यकर्ते नाराज नाही, कोणी काही नाराज नाही. पक्ष माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. तुम्ही पाहता रावसाहेब दानवेंनी 2-3 वेळा सांगितलं पक्ष भक्कमपणे उभा आहे, सरकार भक्कमपणे उभा आहे. कोणत्याही वाईट गोष्टीला थारा पक्ष देणार नाही, परंतु जे योग्य गोष्टी आहेत त्याला पाठिंबा देईलच. पण या सगळ्यातनं सरकारची बदनामी होते असं जे शिवसेनेचं म्हणणं होतं त्यातही काही तथ्य नाही असं वाटतंय तुम्हाला? शिवसेना हे सरकारमधला एक घटक पक्ष आहे, त्यामुळे त्यांनीही या ठिकाणी कागदपत्र सहित जर आलं, अजूनही माझं विनंती आहे त्यांना की या प्लॉटच्या संदर्भामध्ये त्यांनी जर कागदपत्र, मी चर्चेला जायला तयार आहे, दाखवून द्यायला तयार आहे. त्यांच्याकडे मी सारे कागदपत्र आधी पाठवलेले आहे आणि त्यांच्या विभागात आताही फाईल आहे, या क्षणाला पण फाईल आहे. त्यांनी निर्णय घ्यावा त्याच्यावर. कारण ही न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे न्यायालयात ते द्यावंच लागणार आहे, कारण 1 वर्षापूर्वी न्यायालयामध्ये ही केस गेलेली आहे. नक्की जो काही त्यांना निर्णय घ्यायचा असेल या सर नव्हतं ते घेऊ शकतात ना. आजही उद्योग विभाग घेऊ शकतो निर्णय. या तुम्ही म्हणता की उद्योग विभाग घेऊ शकतो निर्णय, पण आतापर्यंत त्यांनी त्या अर्थाने फक्त एकच स्टेटमेंट दिलेलं आहे. ते लवकरात लवकर तुमचंच खातं आहे, तुमचेच मंत्री आहेत, कॅबिनेट मधले ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना तुम्ही प्रत्यक्ष सांगून याच्यावरती पडदा टाकायला सांगू शकत होतात. हे बघा, कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये त्यांचं मत आहे. कागदपत्राच्या आधारावर ते करावं इथपर्यंतच मी बोलतो. आता अधिक चर्चा करण्यामध्ये मला काही फार रस नाहीये. माझं काम चालू आहे. आता परवा मला बियाण्याच्या संदर्भात, आकारपड जमिनीच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आहे. एक अज्ञातवास, तुमचा अज्ञातवास कधी संपेल असं तुम्हाला म्हणायचं? कारण आता गेले जवळजवळ सकाळपासून तुम्हाला काही माध्यम शोधतायत, तुम्ही सापडत नाही आहेत, अशी जी काही सगळी वावडी उठलेली आहे. तुम्ही कुठेतरी निश्चित आहात, तुम्ही बाहेर गेले नाहीत, मुक्ताईनगरमध्ये आहात, कुठे आहात? मी माध्यमांसाठी नाही आहे, मी जनतेसाठी आहे, मी शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांना भेटायला मी आताही खुले माझ्यासमोर बसलेले आहेत बरेचसे शेतकरी आता. त्यामुळे कार्यकर्ते बसले, शेतकरी पण बसले. माध्यमांसाठी नाही आहे ना तो पहिला. म्हणजे तुम्ही लोकांमध्ये आहात, नंतर आपण आहोत. नक्की तुम्ही लोकांमध्ये आहात याचा अर्थ. तुम्ही जनसंपर्क आणि माझ्याकडे बसलेला आहे. 10-12 शेतकरी मला भेटायला आलेले आहे. अच्छा. आणि आज खास करून गोपीनाथ मुंडे यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. काय तुम्ही त्या निमित्ताने तुमची प्रतिक्रिया काय? कारण ती आलेली नाहीये कुठे अजून. मी सकाळीच गोपीनाथजी मुंडे यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. ते माझे नेते होते, माझे सहकारी होते. त्यांनी आणि मी खांद्याला खांदा लावून काम केलं आहे आणि त्यांचं सातत्यानं प्रेम माझ्यावर राहिलेलं आहे. बरीचशी मार्गदर्शन आणि दिशा त्यांच्या बरोबर राजकारणातली मला मिळालेली आहे. त्यामुळे अशा नेत्याच्या या निमित्त मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे. थँक्यू. नक्की, धन्यवाद. एकनाथराव खडसे आपल्यासोबत होते आणि या सगळ्या गेल्या 15-20 मिनिटाच्या त्यांच्या चर्चेमध्ये त्यांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे ते स्पष्ट म्हणतात की अजूनही त्यांनी जी त्यांची
त्यांची बाजू जी आहे ती त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे मांडलेली आहे. अहवाल सुद्धा त्यांना अनुकूल असल्याचं प्रदेशाध्यक्ष म्हणतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ खडसे यांचं येणाऱ्या काळातली वाटचाल कशी असेल ती लवकरात लवकर स्पष्ट होईल. मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवरती खुद्द देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे आहेत तेच एक पडदा टाकू शकतील. त्याचं कारण हे आहे की गेल्या काही काळातलं हे जे उठलेलं वादळ आहे एक प्रकारे भाजपमध्ये आणि वरिष्ठ मंत्री हे अत्यंत गंभीर आरोपामधनं सातत्यानं जात आहेत आणि हे आरोप नेमके का होत आहेत ते षडयंत्र असल्याचा त्यांचा सुद्धा आरोप आहे. ते षडयंत्र कोण करतंय हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. पण लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणामध्ये काही ना काही एक स्पष्टता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा द्यायला हवी आणि ही स्पष्टता आली तर आणि तरच महाराष्ट्र राज्यातलं जे कामकाज आहे ते कामकाज लवकरात लवकर सुरळीत होईल अशी आपण अपेक्षा करूया. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.